आज महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना यांच्या वतीनं सर्व राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तृतीय आणि चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांकरिताचा ज्या मागण्या आहेत, ज्या शासन दरबारी वेळोवेळी मांडण्यात आलेल्या आहेत, त्या मागण्यावरती शासनाच्या वतीनं कोणतेही सकारात्मक पाऊल उचललं न गेल्यानं त्या मागण्यांच्या मान्यतेसाठी म्हणून त्या मागण्या मान्य करून घेण्याच्या उद्देशानं आज संगमनेर तालुक्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना समन्वय समितीनं पुकारलेल्या बंदमध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी, लिपिकवर्गीय कर्मचारी, तलाठी कर्मचारी आणि तालुक्यातील आत्ताच या ठिकाणी सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी हे सर्वजण या ठिकाणी संपामध्ये सक्रियरित्या सहभागी झालेले आहेत। या निमित्तानं संगमनेर तालुका संघटनेच्या वतीनं एकत्रितरित्या आमची मागणी शासनाकडे अशी आहे की जास्तीत जास्त आमचा अंत न पाहता ज्या न्याय्य मागण्या असतील, ज्या रास्त मागण्या असतील, त्या मागण्यावरती कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर शासनानं त्वरित चर्चा करावी आणि यामध्ये समन्वय साध्य करून ज्या व्यवहार्य अशा ज्या मागण्या असतील त्या मागण्यावरती सकारात्मक तात्काळ निर्णय घ्यावा आणि आम्हाला या संप करण्यामध्ये कोणतंही स्वारस्य नाही। ज्या जनतेचे आम्ही देणे लागतो, ज्या जनतेसाठी आम्ही सेवा करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे, त्या जनतेला सेवेपासून कुठेही वंचित राहायला लागू नये म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी बांधील आहोत। म्हणून शासनाला कळकळीची या ठिकाणी माझी मागणी आहे की शासनानं तात्काळ यावरती निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय आणि रास्त मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढंच या निमित्तानं संगमनेर तालुका कर्मचारी संघटनेच्या वतीनं आमचं मागणं आहे। आज लागू केलं तर प्रॉब्लेम असा आहे की दिवाळीला मिळणार, दिवाळीला नंतर जानेवारीत एकदा तुमचा निवडणुका डिक्लेअर झाला का तुम्ही परत तांत्रिक अडचणीत सापडणार आणि तुम्ही तसेच राहणार। आणि शासकीय कर्मचारी काम करताना कुठे असं म्हणत नाही मी जानेवारी नंतर पूर्ण काम करेन। आज म्हणजे संध्याकाळी 8 ते 24 तास कर्मचारी, तुम्ही जर एखादी कैफियत मांडायला गेले शासनाच्या दरबारी तर कर्मचारी अधिकारी वर्ग असं सांगतात की तू 24 तास कर्मचारी आहे। मग आमच्या मागण्याच्या वेळेस तुम्हाला लक्षात येत नाही का? महत्त्वाचा दुसरा मुद्दा आपला होता असा 80दायी निवृत्ती योजना रद्द करून तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा। जुनी पेन्शन योजनेत काय आणि नवीनमध्ये काय हे सगळ्यांनाच माहिती आहे। आज आपला नवीन कर्मचारी नोकरीत लागल्यानंतर 2 वर्षांनी त्याचं काहीतरी अपघाती किंवा काही दुर्घटना झाली त्याच्या मागच्या वारसदार काय तुम्ही पेन्शन म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट नाही तर तुमची सिक्युरिटी, तुमच्या परिवाराला दिलेली सिक्युरिटी। आम्हाला तुम्ही म्हणत असेल की नवीन 80दायीमध्ये तुम्हाला कोटी रुपये मिळतील किंवा 2 कोटी मिळतील, 3 कोटी, आम्हाला ते नको आहे। आमच्या कुटुंबाला सिक्युरिटी पाहिजे। आम्ही ज्यावेळेस शासकीय कर्मचारी हे धोरण अंगाशी घेतलं त्यावेळेस आम्ही कुठेही पैशाच्या मागं पडणारे लोक नाहीत। आम्हाला आमच्या परिवाराची सिक्युरिटी पाहिजे, हे महत्त्वाचं। दुसरं, कंत्राटी पद्धत रद्द करा। प्रॉब्लेम असा झाला आहे की आज तुम्हाला कंत्राटी केला 3 वर्षासाठी, तुमच्याकडे तलाठी सेक्शन आला तर परंतु प्रत्येक सेक्शनमध्ये कंत्राटी पद्धत आहे। कंत्राटी पद्धत प्रश्न असा आहे तुमच्याकडून काम मात्र पूर्ण करून घेतलं होतं पण पगाराच्या वेळेस आणि तुमच्या शासकीय लाभामध्ये तुम्हाला कोणत्याही सेवा सवलती देत नाही। आणि आज असं व्हायला लागलंय की ज्यावेळेस एखादा आमचा कर्मचारी काम करतोय, कंत्राटीचंच काम करतोय, हे तेच काम करतो तर अधिकारी वर्ग हे म्हणायला तयार झाला आहे की 7,000 तेवढं काम करतात, तुमच्याकडे काय नाही। म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची मागणी ही न्यायाचीच आहे। वेतन त्रुटी दूर करा। प्रॉब्लेम काय आलाय, कृषी विभागाचा असू किंवा तलाठी सेक्शनचा असू, तुमचे पगार फार खाली, तुमची 4थ्या वेतन आयोगापासून तुमचं कुठेही लक्ष नाही तुमच्या पगाराच्या आणि शासनाने कधी मनावर घेतलं नाही। आजच संधी आपण आज काहीतरी केलं तर काहीतरी मिळेल। त्यामुळं प्रत्येक संघटनेने आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हे स्वतःचं घरचंच काम आहे या दृष्टीने जर काम केलं तर आपला संघटना आणि आपलं वैयक्तिक लाभ होणार आहे। आपल्याला काही घोषणा द्यायच्या आहेत पण आवाज मात्र तुम्हा सर्वांना विनंती आहे की आमच्या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार आपल्या सर्वांचे ते त्यांच्या चेंबरमध्ये बसलेले आहेत तर त्यांनी चेंबर उघडून बाहेर येऊन पाहिलं पाहिजे, इतका मोठा आवाज झाला पाहिजे। हम सब हमारी यूनियन, आमच्या मागण्या
आमच्या मागण्या हम सब हमारी यूनियन